हॅलो, हाय, नमस्कार. शब्दस्पर्श चॅनलवर मी नम्रता आपले सहर्ष स्वागत करत आहे. मागील भागात आपण वाचले, गुहेत काय घडलं. खरंच असं घडतं काय? माणसाला वाटतं सहज हवं ते मिळेल आपल्याला, पण निसर्ग दाखवत असतोच आपली किमया. इतकं सोपं नसतं. संघर्ष करावा लागतो त्या वास्तूशी. त्यांचे जड उपटून टाकणं सोपं आहे काय? कपटाने हे त्यांना बाहेर काढणार होते, पण त्यांनी मुख्यद्वारच बंद करून त्यांच्या शक्तीचा छोटासा नमुना दाखविला. स्वप्नील तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊन ऐकत होता. त्याला तिचे बोलणे खूप छान वाटत होते. आपण काय विचार करतोय आणि माझी नेहा काय विचार करते, किती वेगवेगळे मत असतात सगळ्यांचे. हे सगळं करून खरंच त्या तिथल्या अद्भुत ठिकाणांचा त्या गावातील लोकांना उपयोग होणार आहे का? अशीच तर योजना होती. तो नेहाजवळ गेला आणि तिला घट्ट मिठी मारली. तू खूप छान बोलतेस. तुला गावाच्या भल्यापेक्षा त्या भयानक सापांची चिंता आहे. अगं, ते स्नेक पार्कमध्ये तसेच राहतील जसे गुहेत राहतात. नाही, आता ते स्वच्छंद आहेत. त्यांच्या मनात आले तर ते संपूर्ण जंगलात सरपटू शकतात. त्यांच्यावर कुणाचे बंधन नाही आता. हो, खरं आहे नेहा, पण त्यांना तिथून हलवणे पण आवश्यक आहे. त्याशिवाय त्या गुहेतलं राज कळणार नाही. चल, तू आज खूप खुश दिसते आहेस. आज मला ना आतून खूप छान आनंदी फिलिंग होत आहे. अच्छा, आपली डील पूर्ण झाली ना म्हणून तू खुश आहेस. हो ना, ते तर आहेच. स्वप्नील सारखा नेहाकडेच बघत होता. अशा कितीही डील सक्सेस झाल्या तरी ती अशी खुश दिसणार नाही. आज नेहाच्या चेहऱ्यावर एखादी लढाई जिंकून आल्यासारखी चकाकी होती. सारखं काय बघतोस? माझं लक्ष आहे बरं का. तुझ्या चेहऱ्यावर जी चकाकी आली आहे ना तेच बघतोय. म्हणजे रोज काय मी निस्तेच दिसते का? नाही ग राणी, तू बघ ना आरशात. आज काय वेगळाच पौर्णिमेच्या चंद्रासारखा तेज आहे. अरे, आत्ता आईसारखं बोलू नकोस. तो पलंगावरून उठला. तिचा हात धरून आरशासमोर उभे राहिले. बघ, तिथे बघ आरशात. ती माझीच नेहा आहे ना? अरे स्वप्नील, मी आई झाल्यावर जास्त सुंदर दिसायला लागले. आणि तिने खूप गोड स्माईल केली. हाय, मी घायाळ झालो. काय ही अदा. त्याने तिच्या पाठीमागून तिच्या पोटावर हाताचा विळखा घातला. तिच्या खांद्यावर मान ठेवून हळूच तिला किस केला. हे म्हणा, आज सांभाळ रे मला. आज कोणीतरी मला खूप साथ घालत आहे. आणि त्याने मोबाईलवर एक बारीक आवाजात एक धून लावली आणि नेहापुढे हात करून म्हणाला, ये कपल डान्स करूया. वातावरणात पूर्ण रोमांस भरून गेला होता. दोघांच्या डोळ्यात प्रेम वाहू लागले होते. बाल्कनीतून तो थंडगार वारा तिच्या केसांच्या बटांना झोके देत होता. त्या रेशमी सोनेरी बटा तिच्या चेहऱ्यावर येताच ती अधिकच सुंदर दिसत होती. त्याने डान्स स्टेपमध्येच स्वतःच्या दमदार मिठीत तिला घट्ट ओढून घेतले होते. तिने त्याला प्रतिसाद दिला होता. ओठांवर ओठांचा स्पर्श हवा हवासा वाटू लागला होता. दोघांच्याही मनात सारखीच ओढ लागली होती. कळत नकळतच सगळं घडत होतं. नेहा आणि स्वप्नील एकमेकाच्या प्रेमात सामावून गेले होते. जणू काही ती दोघं एकमेकांसाठीच बनले होते. नेहा थोडी प्रॅक्टिकल होती, मात्र स्वप्नील तिच्या प्रेमात अगदी वेडा झाला होता. किती वर्षांनंतर त्याचे प्रेम त्याला मिळाले होते आणि आता अविश्वसनीय गोष्टी ऐकायला येत होत्या म्हणून तो खूप भावूक झाला होता. एक मिनिटही तिच्यापासून दूर राहावंसं वाटत नव्हतं त्याला. खाली सर्व जेवणाकरिता वाट बघत असतील म्हणून ती तयार होऊन खाली गेली. तो आपल्याच विचारात होता. ती म्हणाली, काय विचार करतोस स्वप्नील? लवकर खाली ये. सारखा विचार करत असतोस? नाही ग, मी आपल्या गोड आठवणीत रमलो होतो. ती खाली जाते. तशी ती ऑफिसमधून आल्यावर परत तयार व्हायची तिला सवयच होती. हॉलमध्ये मस्त सरी मावशी, मॉम, डॅड आणि छोटंसं निशू बाळ खेळण्यात रमले होते. बुद्धिबळाचा खेळ बाळाला शिकवत होते. बाळाला ते हत्ती, घोडे बघून फार मजा येत होती. त्यांना खेळणीतल्या कारवर बसवून बाळ त्यांना पारंगी करवत होता. नवीन बाळबुद्धिबळ सुरू होते.
हा खेळ बघून पोट दुखेपर्यंत सगळेच हसत होते. नेहा तर लहान मुलात स्वतः लहान बनून खेळण्यात पटाईत होती. तिचं असं निरागस वागणं फारच कौतुकास्पद होतं. वसुधाताई सरीसोबत जेवायला घे म्हणून किचनमध्ये गेल्या. काही वेळानंतर स्वप्नीलसुद्धा खाली आला, अगदी फ्रेश होऊन. नंतर मिळून सगळ्यांनी जेवण केले. शतपावली करून ते रात्री आपापल्या खोलीत गेले. दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे कमिशनर साहेबांच्या फोनने स्वप्नीलला उठवलं. मोबाईल स्क्रीनवर प्रवीण नाव बघताच तो मोबाईल घेऊन हळूच टेरेसवर गेला होता, कारण बाळ आणि नेहा झोपली होती. हॅलो, काय हो सर, इतक्या सकाळी आठवण काढली? काय करणार? काम आहे आणि क्युरिओसिटी स्वस्त बसू देत नाही. तुझी खूप मदत लागणार आहे, खास करून नेहाची. काही क्लू शोधत असताना सारखं मनात येतं, शेवटी ही राजकुमारी सापडेल कुठे? राजनबाबांनी गुहेत राजकुमारीची मूर्ती वगैरे बघितली असेल का? बाबा याबद्दल कधीच काही बोलले नाही. त्यांच्या पायात तर सारख्या साखळ्या बांधल्या होत्या ना. त्या गुहेत अनेक बोगदे होते असे तुम्हीच सांगितले होते. आणि बाबा त्या गुहेतील बगीचापर्यंत जाऊ शकत होते. तिथे बाबा विविध फुले, फळे अशा रोपट्यांची देखरेख करीत होते. बसल्या बसल्या कधीतरी त्यांची साखळी खुलल्या जायची. त्यापुढे ते कधी गेले नाहीत. सापांच्या भीतीने त्यांच्यावर ती माणसे पाळत ठेवत होते. त्यांना पुढे जाऊ देत नव्हते. काल त्या पर्वतावर खूप सारे गरुड पक्षी गिरक्या घालत होते, कमिशनर साहेब सांगत होते. नेहाने लावलेल्या त्या CCTV कॅमेऱ्यात आम्ही मोबाईलसोबत कनेक्ट केलं होतं कधीच. पर्वतांच्या मध्ये एका ठिकाणी 2 माणसं मृत्यू झालेल्या अवस्थेत मिळाले. तेथील लोकल पोलिसांनी त्या मृतदेहाला ताब्यात घेतले आणि पोस्टमॉर्टमकरिता पाठवले. रिपोर्टमध्ये सापांचे विष आढळून आले आणि शरीरावर बऱ्याच ठिकाणी दंश केल्याचे निशाणसुद्धा. ही माणसे गुन्हेगार असून जंगलातील प्राण्यांची हत्या करून त्यांचे दात आणि चामडी काढून नेत असावे. तसे शस्त्र त्यांच्याजवळ पाठीवर बांधलेल्या पिशवीत होते. त्यांना या गुहेतील सापांचे रहस्य माहीत नसावे. रात्री या गुहेतील साप संपूर्ण गुहेवर फिरत असतात. खूप भीतीदायक पर्वत दिसतो. अंगावर भीतीने शहारे येतात. हे दृश्य बघून कुणाचीही बोबडी बंद होईल असे दृश्य CCTVमध्ये कॅमेऱ्यात दिसत होते. मी तुला त्याची एक क्लिप पाठवेल. बाप रे, किती भयंकर आहे हा प्रकार. मग तुमच्या टीमने काय ठरवले आहे? पुढची स्टेप घेणार आहात की माघार घेताय? प्रवीण सर म्हणाले, सध्या तर राजकुमारीबद्दल इतिहास जाणण्याची उत्सुकता आहे. तिथे असलेल्या माणसांच्या सहकार्याने पुढील कार्य कसे करायचे यावर टीम विचार करत आहे. अशा भयंकर मृत्यूच्या तोंडात जायला ते परत तयार होतील काय? आहेत काही असे लोक ज्यांना स्वतःच्या जीवाची काळजी नाही, पण त्यांना भरपूर पैसा हवा. आता सरकारवर अवलंबून आहे त्यांना कितीचा ऑफर देतात. तसे काही लोकांनी याकरिता अर्जसुद्धा केलेला आहे. टीममधीलच लोक आहेत काही. जोपर्यंत गुहेचा दरवाजा उघडला जाणार नाही तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही. हे तर फारच कठीण आहे. असा कसा सुगावा लागेल? पूर्वीच्या काळात घडून गेलेल्या राजकुमारीचा आता काही क्लू सापडेल असं वाटतं का तुम्हाला? हो, जर का माहिती स्थळ मिळाले तर असा प्रयत्न केला तर होऊ शकतं. आता हे 2 माणसं मृत्यू पावली. आधी पण बरेच प्रकार घडले असावे तिथे. गावातील लोक असं सांगत होते. एकदा का त्या जंगलात कोणी गेले की परत येईना. पण आमची टीम जाऊन परत आली, म्हणजेच यावर तोडगा काढता येऊ शकतो. मला वाटतं गुहेत कुठे ना कुठे राजकुमारीची मूर्ती नक्की असेल. त्या माणसांनी एखादा फोटो काढून आम्हाला पाठवला तर इतिहास बघता येईल. कमीत कमी हजारो साप असतील तिथे. बऱ्याच गुफा बघितल्या आम्ही, पण अशी सापांनी भरलेली गुफा पहिल्यांदाच दृष्टीस पडली. काल परत एक वेगळा प्रकार घडला होता. आमची टीम गेली असताना वरचा जो भाग होता ना, तिथून राजन गुहेत आत पडले होते. तिथे सिमेंटने तो भाग आम्ही बंद केला होता. तो आज आपोआप स्फोट झाल्यासारखा उडला, म्हणजे असा उसळला.
एखाद्या सापाने खालून फुंकार मारली असेल आणि ते उसळले असेल असे वाटत होते. सगळंच इथे चमत्कारिक घडत आहे. पण या केसवर काम करायला खूप एक्साइटमेंट आहे. आयुष्यात कधीही अशी केस वाचली नाही आणि पुढे बघायला मिळेल असंही वाटत नाही. मी उद्या पुणे येतोय, तर आपण प्रत्यक्षात काही बोलू शकतो. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला प्रत्यक्षात क्लिअर करायच्या आहेत. या केसवर स्टडी करताना मनात बरेच प्रश्न उद्भवत आहेत. तुझ्या मदतीशिवाय तर मी हे करू शकणार नाही. अरे यार, हे काय विचारणं झालं? आम्ही सदैव तयार आहोत. ये यार, तुझे स्वागत आहे पुण्यात. काय होणार पुढे? राजकुमारीबद्दल काही कळेल का? काय होणार पुढे? नक्की काहीतरी होणार. तर मंडळी, हा भाग तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.